नाशिक शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी सातत्यानं फोफावत असल्याचं पाहायला मिळतंय. एका ऑटोमोबाईल बाहेर उभ्या असलेल्या 4 दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना सातपूर शहर परिसरातील जाधव संकुल कातकडे नगर येथे घडली. यामध्ये दुचाकी पूर्णतः जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सदर घटनेची माहिती सातपूर पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच सदर दुचाकींची जाळपोळ ही एका मनोरुग्णाने केली असल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलंय. काय प्रकार घडला नेमका? सकाळी रात्री मी झोपलो होतो. काल इथं आलो, माझ्या मित्राने फोन केला त्या गॅरेजवाल्यांनी, इथं असं असं झालंय भाऊ, येऊन लागतो इथं नाही का. तर मी आलो तर पाहिलं तर मग इथं असं असं झालं नाही का, जरा आयुर्वेदिक आलं ते पोलीस कंप्लेंट. किती नुकसान झालं साधारणतः तरी? 2 लाखाचं नुकसान झालं, कारण की एक नवीन गाडी होती नाही का बेक्सी. नेमकं कोणत्या कोणत्या गाड्या याच्यामध्ये जाळल्या गेलेल्या आहे? 2 ॲक्टिव्ह होतं, एक पल्सर होती, एक होंडा स्टॅनर होती नाही. या म्हणजे आपलं काय गॅरेज होतं का काय होतं? गॅरेज होतं माझं, कामाला आलं. आता काय मागणी आहे तुमची नेमकी? अज्ञात इसमाने येऊन रात्री 3-3:30च्या आसपास या वाहनांची जाळपोळ केली. काही कोणाची चुकी नसताना, काही शॉर्ट सर्किट नाही, कोणतीही नाही. एका मनोरुग्णाने अज्ञात व्यक्तीने येऊन इथे या वाहनांची जाळपोळ केली. त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान झालंच आहे, पण इथल्या व्यावसायिकांचंही नुकसान झालेलं आहे. यामध्ये या ठिकाणी अनेक टवाळखोरांचा उद्रेक हा वाढतच चाललेला असतो, त्याबद्दल काय सांगणार? टवाळखोर या परिसरात बसतातच, त्याबद्दल आम्ही कंप्लेंट दिली आहे. पोलिसांनी इथे QR कोड लावला आहे, चक्कर त्यांची असतेच. परंतु एक मनोरुग्ण आहे का ज्याचा ह्या परिसरात खूप त्रास आहे. त्या मनोरुग्णापायी या सगळ्या परिसरात लोकांना इतका भयानक प्रमाणात त्रास झाला आहे की दिवसा लोकांना त्रास देणं, कोयतं दाखवणं, पैसे मागणं, गाड्या फोडणं हे मोठ्या प्रमाणात होते. पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम अत्यंत कठोरपणे राबवण्यात आली असून यामुळे गुन्हेगारीवर चांगला वचक देखील बसला आहे. तरी देखील अशा घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.